नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या काय करतोय तर MPSCची मॉक टेस्ट घेतोय. त्या मॉक टेस्टच्या 30 तारखेच्या पेपरचं एक्सप्लेनेशन आज आपण बघणार आहोत. तर कसलं मॅथ्स या विषयाचं एक्सप्लेनेशन आपण आज बघणार आहोत. आता मॅथ्स आणि रिझनिंग याचे जसे प्रत्येक वेळी मी सांगत असतो 20 प्रश्न येतात, त्या 20 प्रश्नांपैकी व्हरायटी असते. म्हणजे काय, कधी रिझनिंग जास्त कधी मॅथ्स जास्त. या पेपरमध्ये आपले मॅथ्सचे 12 प्रश्न आहेत. तर 12 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आता आपण बघणार आहोत. तर आता चला सुरुवात करू. सर्वात पहिला प्रश्न काय सांगतो, एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटे काय पोहोचते, उशिरा पोहोचते. त्यानंतर 100 किलोमीटर वेगाने गेला, स्पीड वाढवल्यानंतर काय होतं, 10 मिनिटे लवकर पोहोचते. तर त्या गाडीने कापलेले अंतर किती, हा काय विचारलेला आपल्याला प्रश्न विचारलाय. आता हे सोडवताना काय करायचं, सर्वात पहिली स्पीड किती आहे 60 आणि दुसरं किती 100. या दोघांचा लसावी काढायचं. या दोघांचा लसावी किती येतो, 300 आलेला आहे. मग साधं सोपं, या 300ला 60 ने भागायचं आणि याच 300ला 100 ने पण भागायचं, कारण आपले दोन वेगवेगळे स्पीड आहेत. 0 0 कॅन्सल, 6 पंचे 30, म्हणजे इथे आले 5 तास. इथे पुढे जा 0 0 कॅन्सल, इथे आले 3 तास. आता या दोघांमधला फरक किती येतो, 2 तास. पण इथे बघा, इथे काय केलेलं आहे, मिनिटांमध्ये दिलेले प्रश्न. कशात, मिनिट आणि मिनिट. याचा अर्थ इथे पण मिनिटात पाहिजे. मग 2 तासाचे मिनिटांमध्ये गेले, किती मिनिटं येतात, 120 मिनिटं. मग जर आता आपण बघितलं 120 मिनिटचा फरक 300 किलोमीटर पडतो, कारण आपण लसावी किती घेतलेला होता, 300ला पडत असेल तर प्रश्नात काय दिलेले बघा, प्रश्नात दिले एक 10 मिनिटे उशिरा पोहोचते आणि एक 10 मिनिटे लवकर पोहोचते. अशा टाइमला दोन्ही स्पीड प्लस करायचं असतो. 10 आणि 10 किती झाले, 20. मग 20 मिनिटाचा फरक पडल्यावर अंतर किती. तिरकस गुणाकार केला तर काय येतं, 300 गुणिले 20 भागिले 120. 0 0 कॅन्सल, बेसर 12, 6 ने इकडे भागलं, 6 पंचे 30, 0 0 किती आलं, 50 उत्तर आलेले. किती आलेले, 50. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे, सी नंबरचा ऑप्शन काय आपला राईट येतो. किती येतो तो, 50 किलोमीटर. किती अंतर पडतं ते, 50 किलोमीटर अंतर पडतं. केव्हा, 60 ने गेल्यावरती 10 मिनिटे उशिरा पोहोचते आणि 100 ने गेल्यावर 10 मिनिटे लवकर पोहोचते. यानंतर आता 2 नंबरचा प्रश्न बघा. 2 नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एका प्रतलात 18 बिंदू आहेत. किती आहेत, 18. त्यातील कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाही. म्हणजे एका रेषेमध्ये 3 बिंदू अस्तित्वात नाही. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या, म्हणजे दोघांना जोडणाऱ्या जर आपण इंटरसेप्ट करणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा येतील. हे काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय सांगतो, n इन ब्रॅकेट n -1 कोणता आहे, डिवायडेड बाय 2. फॉर्म्युला काय येतो, n इन ब्रॅकेट n -1 डिवायडेड बाय 2. आता n म्हणजे काय, जेवढे बिंदू दिलेले आहेत, किती बिंदू दिलेले आहेत, 18 बिंदू. 18 काय घ्यायचा, n घ्यायचा. म्हणजे मग n च्या ठिकाणी किती टाकले, 18 कंसात 18 वजा 1 भागिले 2. बे 9 18, म्हणजे इथे आले 9 गुणिले 18 तून 1 गेला, उरले किती, 17. मग 17 9 किती येतात, 153. याचा अर्थ किती रेषा काढल्या जाणार आहे, तर टोटल 153 रेषा काढता येणार. म्हणजे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच बी आपला काय आलेला आहे, बरोबर आलेला आहे. याच्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत आपला. बघा, तिसरा प्रश्न काय, तिसरा प्रश्न व्यवहार्य पूर्णांकाचा आहे. आता हा कसा सोडवायचा, सर्वात पहिले एवढं मोठं बघून घाबरून जायची गरज नाही. सोपं आहे, एक एक टप्पा घेत जायचा. काय बोललो मी, एक एक टप्पा घेत जायचा. सर्वात पहिले हे छोटं घेतलं, किती आहे, 1 अधिक 1/3. किती आहे, 1 अधिक 1/3 आहे. मग आता याच्यामध्ये हे पहिले सोडून घ्यायचं. छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार केला, 3 1 3 अधिक 1/3. 3 आणि किती झाले, 4/3. म्हणजे हा जो फॅक्टर आहे इथे दिलेला, याचं उत्तर किती आलेलं आहे, 4/3 आलेलं आहे. मग आता पुढचं काय करणार आहे, पुढे बघा, 1 अधिक पुढचे 1 अधिक 5 हे खालचं आपण सोडवलेलं आहे. याचं उत्तर किती आलेलं आहे, 4/3 आलेलं आहे. किती आलेले, 4/3. आता हा 3 भागिले वरती गेल्यावर काय येतो, गुणिले येतो. म्हणजे पुढची स्टेप काय आली, 1 अधिक 3 5 15/4. मग आता पुन्हा एकदा तिरकस गुणाकार केला, 4 1 4 अधिक 15 भागिले 4, म्हणजेच किती आले, 19/4. किती आलेले, 19/4. म्हणजे या संपूर्ण याचं उत्तर किती आले, 19/4. मग आता पुढची स्टेप काय आहे, 10 वजा 19 हे खालचं आपण इतक्यात सोडवलं, त्याचं उत्तर किती आलेलं आहे, 19/4 आलेलं आहे. पुन्हा एकदा 4 भागिले वरती गेल्यावर काय झाला, गुणिले झालेला आहे. मग आता पुढे 10 वजा
19 गुणिले 4 भागिले किती आले 19. 19 एक 19, 19 एक 19. मग काय होतं 10 वजा 4 एक 4, 10 मधून 4 गेले उत्तर किती येतं 6. याचा अर्थ या संपूर्ण उदाहरणाचं उत्तर किती आहे 6. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे आपला डी नंबरचा ऑप्शन काय झालेला आपला बरोबर आलेला आहे. याच्यानंतर आता हा प्रश्न होता आपला व्यवहार या पूर्णांकाचा. बघायला गेला तर दिसायला अवघड दिसतो पण अत्यंत सोपा आहे आणि कमी वेळेत पण सोडवला जाणारा प्रश्न. फक्त कॅल्क्युलेशन करताना काळजीपूर्वक घ्यायची. चौथा प्रश्न आहे तो घातांकाचा. दिसताना पुन्हा एकदा अवघड दिसतोय पण याच्यासारखा सोपा प्रश्न नाही. कस काय फक्त मांडणी जमली पाहिजे. मांडणी कशी बघा 5 कंसामध्ये मी 8 ऐवजी 2चा तिसरा घात लिहितो. काय फरक पडत नाही का तर 2चा तिसरा घात म्हणजेच काय येतं 8 येतं. दोघांच्या किमती काय सारखे. इथे छोटा कंस मानला त्याचा 1/3 घात अधिक पुन्हा एकदा 27 ऐवजी मी 3चा तिसरा घात घेतो आणि त्याचा 1/3 घात लिहिला. कंस काय झाले पूर्ण. याचा तिसरा घात आणि या संपूर्ण याचा किती आहे 1/4 घात आपल्याला विचारलेलं आहे. मग आता पुढे काय केलं 3 झाले कॅन्सल कारण घाताकांचा घात असल्यावर गुणाकार होतो. मग गुणाकार केल्यानंतर 3 झाले कॅन्सल. 5 जशीच्या तशी. मग 2चा पहिला घात म्हणजे 2 कारण कोणत्याही संख्येचा पहिला घात उत्तर काय येतं तीच संख्या येते म्हणजे काय आलं 2 प्लस 3 एक 3 3 एक 3 हे पण घातांकात झाले कॅन्सल. म्हणजे 3चा पहिला घात म्हणजे उत्तर किती आलं पुन्हा एकदा 3 आलेलं आहे. याचा कितवा घात आहे तिसरा घात आहे आणि याचा काय 1/4 घात आहे. मग आता पुन्हा पुढे 5 गुणिले 3 आणि 2 किती येतात 5 येतात कारण बेरीज करायची. या 5चा कितवा घात आहे हा तिसरा घात आहे आणि त्याचा पुन्हा 1/4 घात. बघा 5चा काही नाही म्हणून काय इथे 1 लिहू शकतो 5चा पहिला घात बरोबर आहे. हा 1 आणि हा 3 यांची काय होते बेरीज होते. बेरीज का होते तर घातांकाचा नियम आहे. काय नियम सांगतो पायासारखा असेल. बघा 5 आणि 5 पायासारखा असेल. पायासारखा आला मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल घातांकांची बेरीज होते. म्हणजेच काय होतं आपण इथे 5चा कितवा घात येणार आहे आता 3 आणि 1 किती झाले 4. 5चा चौथा घात कंसाच्या बाहेर याचा 1/4 घात. पुन्हा एकदा घातांकाचा घात झाल्यामुळे गुणाकार झाला 4 आणि 4 कॅन्सल झाले म्हणजे उरले किती फक्त 5चा पहिला घात. म्हणजेच काय ऑप्शन नंबर किती बरोबर आला चौथा ऑप्शन नंबर काय आलेला आपला बरोबर आलेला आहे 5चा पहिला घात. हे काय झालं आपलं घातांकाचं उदाहरण झालेलं आहे. याच्यानंतर आता पुढचं उदाहरण बघू आपण. पुढचं उदाहरण 5चं उदाहरण आहे a² मायनस b². आता काय a² मायनस b² म्हणजे काय याचे जर फोड केली तर a प्लस बी आणि दुसऱ्या कंसात a मायनस बी. काय तर a प्लस बी दुसऱ्या कंसात a मायनस बी. मग आता हेच बघा 899चा वर्ग आणि वजा 898चा वर्ग. मग काय करणार पहिल्या कंसामध्ये 899 अधिक 898 आणि पुढच्या कंसामध्ये 899 वजा 898. किचकट नाही यांचे वर्ग करून वजाबाकी करत बसू नका सोपं येतं. या दोघांची बेरीज किती येते 1797. किती येते 1797 गुणिले 899 मधून 898 गेले उरला 1 फक्त. किती उरला 1 गुणिले 1. मग आता बघा 1797 गुणिले 1 म्हणजेच काय कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यावर उत्तर काय येतं तीच संख्या येते. म्हणून उत्तर काय आले ऑप्शन नंबर 1 1797. हे काय झालेलं आपलं उत्तर झालेलं. स्मार्ट वर्क करायचं वर्ग काढत बसू नका. वर्ग काढत बसले तर खूप वेळ जाणार आहे. त्या वेळामध्ये आपले इतर 3 एक्झाम्पल सोडवला जाऊ शकतात जर हे वेळेवर आठवलं नाही तर. कारण कंबाईन एक्झाम मध्ये आपल्याला वेळेला खूप जास्त महत्व आहे. जर बघितलं तर खूप सोपा प्रश्न होता अगदी काही सेकंदात सोडवला गेलेला आहे. पुढचा प्रश्न हा थोडा लेंदी प्रश्न आहे. बघितलं तर सोपा पण प्रश्न आहे. का वाचायला वेळ लागणार आहे समजायला वेळ लागणार. प्रश्न काय सांगतो एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणार म्हणजे ते व्यक्ती काम काय करणारे सेंड करणारे कामगारांची नेमणूक केली बरोबर आहे. त्यानंतर 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले. दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले व हे असे कुठपर्यंत चालू राहिलं काम संपेपर्यंत चालू राहिलं. याच्या परिणामी काम संपायला किती दिवस जास्त लागले 2 दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला किती दिवस लागले असते. आता हे करण्यासाठी इथं काय घ्यायचं दिवस घ्यायचं या कॉलम मध्ये व्यक्ती घ्यायच्या किंवा कामगार घ्यायचे आणि या कॉलम मध्ये काम घ्यायचं.
पहिल्या दिवशी 10 व्यक्तींनी काम केलं, बरोबर आहे, समान काम करता एक व्यक्तीने एक काम केलं, तर असे किती काम झाले टोटल 10 काम झाले, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी गेलो 2 व्यक्ती कमी झाले, कारण प्रत्येक दिवसाला 2-2 व्यक्ती कमी होते, याचा अर्थ 10 मधून 2 गेले, उरले किती 8. मग काम पण किती होणार आहे 8 होणार आहे. सेम तिसऱ्या दिवशी 6 व्यक्ती काम पण झालं 6. चौथ्या दिवशी 4 व्यक्ती काम झालं 4. दुसऱ्या दिवशी 2 व्यक्ती उरल्या काम झालं 2. आणि या ठिकाणी काम एंड होऊन जाणार आहे का, हे कुठपर्यंत चालू राहतं, काम संपेपर्यंत चालू राहतं. काम संपलं कारण इथे काय व्यक्ती पण संपली, याचा अर्थ काम पण संपलं. मग बघा इकडे काय करायची, इथे यांची बेरीज करायची. 1 2 3 4 5 एकूण किती दिवस लागलेले आपल्याला 5 दिवस लागलेले. आणि काम किती झालेले बघा 10 आणि 8 18, 18 आणि 6 किती होतात 24, 24 आणि 4 28, 28 आणि 2 30. एकूण काम किती रे 30 काम झालेले. किती दिवसामध्ये 5 दिवसामध्ये. पण हेच 30 काम त्या 10 व्यक्तींनी एकत्र केलं असतं, मग किती दिवसात संपेल. मग 30 भागिले 10 करायचं, 0 0 कॅन्सल. किती दिवसात संपेल 3 दिवसांत संपताय. किती दिवसात 3 दिवसात. क्रॉस चेक केलं बघा, क्रॉस चेक कसं करायचं, एकत्र काम केलं 3 दिवस, एक एक कमी होत गेल्यावर किती दिवसात काम संपते 5 दिवसात. यांच्यामधला फरक किती आलाय 2 दिवसाचा. प्रश्नात पण तेच दिलेले बघा. याच्या परिणामी काम संपायला किती दिवस जास्त लागले 2 दिवस जास्त लागले बघा. डॉट. आन्सर मॅच झालं त्यांच्या कंडिशन नुसार. ऑप्शन नंबर किती आहे 2 नंबरचा ऑप्शन 3 दिवस आपलं काय आलेले बरोबर आले. याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. सातवा प्रश्न आपल्या याच्यामधला काय सांगतो, जर 910 रुपये ए बी सी यांच्यात अशा प्रकारे वाटले. कशा प्रकारे की अ ला बी पेक्षा 60 रुपये काय मिळाले कमी मिळाले. अ म्हणजे ए घेतला, ए ला बी पेक्षा कमी मिळाले म्हणून वजा किती रुपये कमी मिळाले 60 रुपये कमी मिळाले. पुढे गेलो व बी ला सी पेक्षा 290 रुपये जास्त मिळाले म्हणून काय केलं प्लस केलं. किती केलं 290. आता मी काय करेल या बी ची व्हॅल्यू या ए मध्ये टाकली तर सी अधिक 290 वजा 60 म्हणजेच काय येतं सी बघा 290 मधून 60 गेले उरले किती तुमचे 230 उरले. म्हणजेच ए बरोबर काय आलेलं आहे सी वजा 230. आता या तिघांना एकत्रपणे पैसे वाटले ए अधिक बी अधिक सी किती रुपये वाटले 910 रुपये. त्याच्यापैकी ए च्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किती घ्यायची आता सी वजा 230 म्हणून सी वजा 200 सॉरी प्लस येणार आहे सी अधिक 230. बी च्या ठिकाणी काय घेणार आहे सी अधिक 290 सी जसा तसा बरोबर काय येणार आहे 910 येणार. माझा सी 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 3 सी आले. त्याच्यानंतर 230 आणि 290 यांची एकत्रपणे बेरीज केल्यावर उत्तर किती येतं 0 0 9 3 12 हातचा आला 1 2 2 4 आणि 1 5 520 बरोबर 910. आता हेच 3 सी बरोबर 910 520 प्लस इकडे आलं काय झाले मायनस झाले. मग पुढे काय येणार आहे 3 सी बरोबर 910 मधून 520 गेले उरता किती 0 0 एकातून 2 जात नाही हातचे घेतले 11तून 2 गेले उरले 9 हातचा आला 1 5 आणि 1 6 3तून 9तून 6 गेले उरले किती 3 म्हणजे सी बरोबर 3 सी बरोबर किती आलं 390. याच्यावर सी बरोबर किती येणार आहे 3 ने याला भागलं कारण गुणाकार साइड चेंज झाल्यावर काय होतो भागाकार 3 1 3 3 3 9 0 0 सी बरोबर किती आलेले 130 आले. आता हीच किंमत आपल्याला विचारलं काय बी आणि ए यांच्या वाटपाचं काय विचारलेलं आहे गुणोत्तर विचारलं. मग आता काय करणार आहे या किमतीमध्ये टाकायचं म्हणजेच ए बरोबर किती आहे सी अधिक 230 म्हणजेच 130 अधिक 230 याची एकत्र बेरीज किती येते याची एकत्रपणे बेरीज किती येणार आपली 360. त्याच्यानंतर पुढे गेलो बी बी ची व्हॅल्यू काय इथे सी अधिक 290 पुन्हा एकदा सी किती 130 अधिक 290 याची बेरीज केली बेरीज किती आहे 0 0 12 हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 420. विचारलं काय आपल्याला बघा ए आणि बी यांचं सॉरी ए आणि बी नाही प्रश्न नीट वाचला बघा बी आणि सी बी आणि ए चा गुणोत्तर विचारला ब व अ यांच्या वाटपाचे गुणोत्तर काढ. इथे कन्फ्युज व्हायचं नाही म्हणजेच काय बी आणि ए यांच्या वाटपाचं गुणोत्तर बी किती आलेले आहे 420
ए किती आलेलं आहे 360, 0 0 कॅन्सल, 6 ने भाग जातो दिला, साइन 7 42, 6 6 36, म्हणजे उत्तर काय आलेलं आहे 7 म्हणजे ऑप्शन नंबर सी काय तुमचा बरोबर आलेला आहे. गुणोत्तरचे थोडा वेळ लागतो कॅल्क्युलेशन करायला, पण तरीही जर आपण नीट व्यवस्थित मन लावून सोडवलं तर आपलं 50 सेकंदामध्ये उत्तर येणार आहे. आणि हमखास प्रश्न बघितला तर सोपा आहे. काय सोपं आहे, फक्त किमती मांडताना थोडी काळजी करायची आहे. याच्यानंतर आता पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. आठवा प्रश्न, दोन क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 37 आहे, तर त्या संख्या कोणता? समजा मी पहिली संख्या मानली x, तर दुसरी संख्या काय येणार आहे क्रमवार आहे, याचा अर्थ x अधिक 1, कारण याच पुढची संख्या आली. मग आता क्वेश्चन काय दिलेला आहे, दोन क्रमवार संख्याच्या वर्गातील फरक. मग आता कंडिशन नुसार x अधिक 1 चा वर्ग अधिक x चा वर्ग अधिक नाही सॉरी वजाबाकी, कारण फरक विचारलेला आहे. किती आहे 37 आहे, मग इथे 37 मांडले. माझा पुढचा प्रश्न, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे कसं सोडवलं जातं, त्याचं फ्रॅक्शन होतं, म्हणजेच काय a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं आपण एक्सपान्शन केल्यावर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर या स्वरूपात येईल. मग आता ते इथे केलं तर x वर्ग अधिक 2x अधिक एकाचा वर्ग एकच येतो वजा x वर्ग बरोबर 37. x वर्ग प्लस x वर्ग मायनस काय होता कॅन्सल होऊन जाता. मग आता हा एक प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय झाला मायनस, म्हणजेच 37 वजा 1, 37 मधून 1 गेला, उरले किती 36, 2x बरोबर किती आले 36 आले, म्हणजेच पुढे x बरोबर 36 भागिले 2, 2 ने भागले तर किती आले 18 आले. पहिली संख्या x किती आली 18 आली, दुसरी संख्या x अधिक 1 म्हणजेच 18 अधिक 1 किती आले 19. बघा ऑप्शन नंबर कोणता आहे 18 व 19, ऑप्शन नंबर 1 आहे आपला बरोबर आलेला आहे. आता या ठिकाणी आता पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. आपला प्रश्न 9वा, शेकडेवारी. आणि हा प्रश्न जर बघितला व्याजावरती पण आधारित आहे टक्केवारी पण आधारित आहे. प्रश्न बघितला काय, बँकेशी केलेल्या करारानुसार एक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला व्याजरहित कर्जाचे परतावे. व्याजरहित म्हणजे काय, व्याजाशिवाय व्याज त्याला लागलेलं नाही, परतावे समान रकमाच्या काही हप्त्यांमध्ये करायचे. बरोबर आहे. 21 हप्ते दिल्यानंतर स्वतः त्याने किती 70% रक्कम फेडली असं त्याच्या लक्षात आलेलं आहे. तर करारात ठरलेल्या हप्त्यांची संख्या किती. आता हे सोडवण्यासाठी एकदम सोपं आहे. इथे घ्यायचे टक्के, इथे घ्यायचे हप्ते. बरोबर आहे. आता प्रश्नात किती टक्के दिलेली रक्कम 70% रक्कम दिलेली, हप्ते किती भरलेले 21 हप्ते भरलेले. काय केलेले 21 हप्ते भरलेले. आता बघा टक्के समजा 100 मानलं, एकूण हप्ते किती म्हणजे काय टोटल करारात ठरलेल्या हप्त्यांची संख्या आपल्याला मिळणार. काय केलं टक्क्यांच्या खाली टक्के घेतले, हप्त्याच्या खाली हप्ते घेतले. 70%ला जर 21 हप्ते आले तर 100%ला किती, तिरकस गुणाकार केला 100 गुणिले 21 भागिले 70, 0 0 कॅन्सल, 7 1 7, 7 3 21, 3 10 30. याचा अर्थ एकूण हप्त्यांची संख्या काय आलेली 30. ऑप्शन नंबर सी काय आपला बरोबर आलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न वाचायला अवघड होता पण सोडवायला किती आहे 2 स्टेप मध्ये उत्तर आलेले. एकदम सोपा प्रश्न होता. वीस नंबरचा प्रश्न आता. हा थोडा वेळ खाऊ प्रश्न आहे आणि किचकट प्रश्न आहे, पण जर प्रामाणिकपणे वेळ मिळाला आणि नीट व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून सोडवलं तर उत्तर मिळणार आहे. काय सांगितलेले बघा, एका व्यक्तीचे आजचे वय, कधीचे आजचे वय, आई आणि व्यक्ती. मी आईचं वय मानतो x, तर आईच्या आजच्या वयाच्या 1/7 म्हणजे काय आलेले x छेदी किती येणार आहे 7 येणार आहे. याच्यानंतर पुढे काय दिले 6 वर्षानंतर. कशानंतर 6 वर्षानंतर. म्हणून मग याच्यात काय केलं x अधिक 6 ऍड केले आणि इथे 1/7 अधिक काय केले 6 केले. हे झाल्यानंतर त्याच्या आईच्या त्यावेळेच्या वयाच्या किती होतं ते 1/3 होतं. म्हणजे व्यक्तीचं वय किती आहे 1/7 अधिक 6 हे त्यावेळेच्या म्हणजेच x अधिक 6 या त्याच्या आईच्या वयाच्या किती होतं 1/3. म्हणून इथे भागाकार किती आला 3 आलेला आहे. मग आता पुढे कसं सोडवणार आहे आपण याचं बघा, एकदम सोपं आहे.
या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार, तिरकस गुणाकार, कारण छेद समान करायचं बरोबर. मग 7 सकून किती येतात 42, म्हणजेच x अधिक 42 भागिले 7 आणि इथे x अधिक 6 भागिले 3. या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा. 3 ने या प्रत्येक संख्येला गुणलं तर 3x अधिक 42 ला 3 ने गुणलं, 3 दुने 6, 3 चौक 12, 126 आले. पुढे इकडे गेलो 7 ने गुणलं 7x आले, अधिक 7 सकून किती आले 42. 7x ऍज इट इज वजा 3x प्लस 3x तिकडे गेल्यावर काय झाले मायनस 126 जसे तसे वजा 42. मग आता पुढे काय करणार आहे आपण, 126 मधून 42 गेले, 6 तून 2 गेले, उरता किती आपले 4, आणि 12 तून 4 गेले, उरता किती आपले 8, 84 बरोबर. 7 तून 3 गेले, उरता किती 40, म्हणजेच x बरोबर 4. हा काय गुणिले इकडे आल्यावर काय झाला 84 ला भागिले झाला, 4 1 4, 4 2 8, 4 1 4, म्हणजेच x बरोबर किती आलेले 21 आलेले. विचारलं काय तर आईचे आजचे वय काढा. आज वरती गेलो, आई काय x, म्हणजेच आईचं वय किती येणार राजांनो 21. ऑप्शन नंबर ए तुमचा काय आलेला आहे बरोबर आलेला आहे. सोपा होता बघा, सोडवायला काय झालं एकदम सोपा आला, फक्त मांडणी नीट व्यवस्थित करायची होती, मांडणीमध्ये आपल्याला चुकायचं नव्हतं. मग आता पुढचा प्रश्न, तुम्ही हे सोल्युशन पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून तुमच्या वहीमध्ये किंवा क्वेश्चन पेपरवरती साईडला करू शकता. पुढचा प्रश्न बघा, पदावलीचा प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त मांडणी नीट व्यवस्थित करायची. कशी, 21 गुणिले 4 हा भागिले 3 मी असा लिहिला, अधिक 18 गुणिले 5 भागिले 2 छेदामध्ये 15 गुणिले 2 गुणिले 10, 15 दुने 30 गुणिले 10 किती आले 300, अधिक 3 5 65. मग आता पुढे 3 1 3, 3 7 21, म्हणजे 7 चौक किती आले इथे 28 आले, अधिक 2 1 2, 2 9 18, 9 5 इथे किती आले 45 आले बरोबर. 300 आणि 65 टोटल किती झाले 365. माझा पुढे सोडवायला 28 आणि 45 या दोघांची बेरीज येते 73 आणि खाली किती येतात 365. जर आपण नीट ऑब्झर्व केलं 73 ला 5 ने गुणल्यावर किती येतात 365 येतात, म्हणजे 73 1 73, 73 5 365, म्हणजेच ऑप्शन नंबर बी 1/5 काय आलेले आपलं आन्सर आलेले. सोपं होतं बघा, एकदम सोपं होतं, फक्त थोडं दाखवताना किचकट दाखवलेला होता प्रश्न, पण सोडवायला अत्यंत सोपा होता. आता मॅथ्सचा आपला शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न काय सांगतो, जेव्हा घर मालकाने किंवा मालकाने एक जागा, मालकाने काय केलेलं आहे एक जागा 18,700 ला विकली, तेव्हा त्या मालकाचे 15% काय झाले नुकसान झालेले. ती जागा काय किमतीला विकावी किंवा कितीला विकावी, म्हणजे त्याला काय होणार आहे 15% नफा होणार. मग आता बघा 15% नुकसान झालं म्हणजेच कितीला विकली, एक प्रकारे टक्केवारीमध्ये पकडला आपण 85 ला विकली. विक्री किंमत किती आली 18,700, पण त्याने विकायला किती पाहिजे होती 15% नफा मिळवण्यासाठी, कितीला 15. मग आता 100 मध्ये 15 मिळवले किती आले 115 बरोबर. काय काय करायचं आपल्याला, काय करायचंय 15% नफा मिळवण्यासाठी किती रक्कम मिळाली पाहिजे हे करण्यासाठी काय करायचं, इथे क्वेश्चन मार्क आला. मग आता पुढचे प्रश्न काय करायचंय, पुढचे प्रश्न पुढची स्टेप सोडवायला काय करायचंय तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार कसा येतो 115 गुणिले हे 18,700 किती येणार आहे 18,700 भागिले किती येणार आहे 85. 5 ने भागला बघा, 5 1 5 उरले 3, 5 7 35, पुढे गेलो 5 ने इथे भागलं, 5 2 10 उरला 1, 5 3 15 किती आले 23. 17 इथे भाग जातो बघा, 17 1 17, 17 1 17 उरला 1, 17 1 17 0 0 किती आले 1100, म्हणजेच काय आलं 23 गुणिले 1100. यांचा काय करायचं होतं आपल्याला गुणाकार करायचा आहे. 2 शून्य जसे तसे 23 1 23 हातचे आले 2, 23 1 23 आणि 2 किती होता 25, म्हणजेच उत्तर किती आलेले आहे 25,300. किती आलेले आहे 25,300. ऑप्शन नंबर काय आलेला आहे
4 आपला बरोबर आलेला आहे. या ठिकाणी आपलं मॅथ्सचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह झालेले. इथून पुढे आपले कसले सुरू होतात रिझनिंगचे प्रश्न सुरू होतात. ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे. हे आपले मॅथ्सचे या पेपर मधले टोटल किती क्वेश्चन्स आहेत 12 क्वेश्चन आपण इतक्यात सोडवलेले आहेत. तुम्हाला या व्यतिरिक्त अजून प्रश्नांबद्दल डाऊट असेल तर अश्वमेध अकॅडमीच्या ऑफिसला संपर्क करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.